हॅलो हाय गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आमच्या घरचे आले आता नळत आले पण लाईनच गेली. आता लाईन येईपर्यंत वाट पाहा लागेल. तोपर्यंत आता मी काहीतरी खाण्यासाठी नाश्त्याचं बनवतो. तर त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवतो मी आता. तर नळ येईपर्यंत लाईन येईपर्यंत वाटच पाहा लागेल. साबुदाण्याच्या खिचडीसाठी मी साबुदाणा भिजू टाकला होता, पाहू शकता तुम्ही. त्यासाठी घेतलं मी थोडासा 2 असे कढीपत्त्याचे पानं घेतले, मिरची घेतली कापून, आणि लगे हे शेंगदाण्याचा कूट होता तो पण जाडसर वाटून घेतला. तर चला आता ताव्यावर मी शेंगदाणे भाजले होते. आता गॅस घेऊ पेटून. चला आता आपला कढई पण मस्त तपली. त्याच्यात तेल टाकू. तेल आता आपल्याला कमीच टाकायला लागेल, कारण की साबुदाण्याच्या खिचडीला जास्त तेल लागत नाही. त्यासाठी मी थोडंसंच तेल टाकलं. तेल आता थोडंसं गरम झालं. कढीपत्ता घेऊ टाकून. आता कढीपत्ताही टाकला. हिरव्या मिरच्या होत्या ते पण टाकल्या. हिरव्या मिरच्या ते वाळल्या म्हणून ते लालसर दिसू राहिल्या. शेंगदाण्याचा कूट पण घेतला मी टाकून. पावर कमी ठेवला मी, कारण की शेंगदाण्याचा कूट लय लवकर जळते. त्याच्यासाठी मी पावर कमीच ठेवला. मीठ घेतो थोडंसं टाकून. आता चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलं. शेंगदाण्याचा कूट टाकला की मस्त साबुदाणा असा एकदम मोकळा मोकळा होते आणि चवीले पण मस्त लागते. शेंगदाणे मस्त भाजले गेले. आता आपण साबुदाणा टाकून देऊ. त्याच्यात मिक्स करून घेऊ. आपली साबुदाणा खिचडी तयार झाली, मस्त मोकळी मोकळी. चला मग आता नाश्ता करू. या नाश्ता करायसाठी, कारण की कामाला येत ना आता. लेकरं शाळेतून आता टाईम झाला आणि पाऊसही चालू झाला. आयुषचे पप्पा निघाले होते लेकरायला घ्यासाठी, पण जोरात पाऊस चालू झाला. किती सारा पाऊस चालू झाला, डायरेक्ट पोटीच भरली. शाळेतनी लेकरं लय ओले होतात का काय माहीत, बॅगाही ओल्या होतात त्याच्या. साजरात जोरात पाणी येऊ राहिलं. आजचा बाजार होता. बरं झालं आयुषचे पप्पा ओले नाहीच झाले. बाजारातून त्यानं बाजार गिजार लेकराईसाठी पोंगे गिंगे आणले. तोपर्यंत मी दुपारचं इथं कटाई केली, पाहू शकता तुम्ही. ब्लाऊजची कटाई होती, ब्लाऊजची कटाई केली. पण आता संध्याकाळचा टाईम झाला, त्याच्यासाठी म्हटलं आता चला लेकरं येतात म्हटलं घरी. तर लेकराची वाट पाहू राहिली मी, पण कायचा पाऊसच चालू झालेला आहे जोरात. तर चला आता लेकरं घरी येतील, त्याच्यासाठी आता काहीतरी बनवा लागेल. बाजार तर आणलेलंच आहे, त्याच्यासाठी भातकं पण बनवून ठेवतो मी आता. आयुषचे पप्पा चालले आयुषले आणि आरुषले शाळेतून आणण्यासाठी, कारण की पाऊस जोराचा चालू आहे ना, त्याच्यासाठी. छत्री देऊ काय? हो गेली बाई, छत्री देत होती मी. आयुषच्या पप्पानं पाहू आता काय काय आणलं बाजारातून. तर लेकरायला खाया घ्यासाठी काय आणलं तर पाहू आता. हे बाजार आणला. लेकरायला मुरमुरे आवडतात ना, त्यासाठी मुरमुरे पण आणले. आता मी मस्त बनवून देतो त्याला तिखट गिकट, कारण की लेकरं बाजारातून म्हणतो सर, या दुकानातून विकत आणतात ना, तर आता घरी बनवतो मी. आयुषच्या पप्पानं मस्त लाडू आणले. दाखवू काय तुम्हाला? लाडू दाखवतो मी. हे पहा, लाडू आणले आयुषच्या पप्पानं, कारण की आरूले लय आवडतात ना लाडू, त्याच्यासाठी आणले त्याईनं. त्यात चिवडा भातकं पण आणलं याच्यात मी. पोंगे मलेन आशूले आवडतात, त्यासाठी आणले. माय ओला झाला का रे? पप्पा आलते ना तुला घ्यायसाठी. माय बॅगही ओली झाली. काढ माय बॅग. आमचा आरूही ओला झाला. हो माय, ओला नाही होत रे, ते वॉटरप्रूफ आहे ना, ओला नाही होत ते. आरूले टेन्शन येऊ राहिलं, माझी बॅग ओली झाली का, पुस्तकं ओले झाले का, नाही झाले, राहू दे. कोण कोण? आयुष दादा शाळेत गेला ना तो, आता येते ना. ओला होते का? पप्पा सोबत येऊ राहिला का रे तो? कपडे बदल बाबू आरू. आशू आला त्याच्या पप्पा बरोबर. ओला झाला. ये बाबू पटकन खाली उतर. ओला झाला का?
ओले होत काय आले तुम्ही काय वाटत? अरे बाबाले मी गेलो चला तर आता बनवू आपण मस्त शेव मुरमुरा. कारण की आशू आरू शाळेतून आले तर ओले गट होऊन आले आणि बाहेर मस्त पाऊस चालू आहे, तर त्याच्यासाठी म्हटलं मस्त गरम गरम शेव मुरमुरा बनवावं म्हटलं. त्याला पण आवडते मस्त. तर त्याच्यासाठी साहित्य दाखवतो काय काय लागते. शेव मुरमुरा बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला फोडणी द्यासाठी कढीपत्ता लागणार आहे, एक किंवा दोनच मिरची लागते. तुम्हाला जर तिखट करायचं असलं तर तुम्ही 4-5 पण मिरच्या घेऊ शकता. जर फिक्क्या करायच्या असल्या नाही टाकलं तरी पण चालते. चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच हळद घेतली. मुरमुऱ्याचे 2 पाकिट आणले बाजारातून आयुषच्या पप्पांना, त्यातले मी आता एकच बनवणार आहे. तर त्याच्यासाठी लागणार आहे शेव, हे पण बाजारातूनच विकत आणले. आणि फोडणीसाठी लागणार आहे तेल. सर्वात आधी गॅस पेटून घेतो मी. गॅस पेटून घेतला. तेल टाकून घ्यायचं. आपले मुरमुरे किती आहेत? तुम्ही चुरमुरे म्हणता, आम्ही मुरमुरे म्हणतो. मिरच्या कापून घेतो मी 2 फक्त, कारण की आशुले आणि आरूले जास्त काही तिखट लागत नाही, त्याच्यासाठी मी जाळ्या कापल्या. पाहू शकता तुम्ही किती जाळ्या कापल्या. आणि कसे आपण ज्यावेळेस मुरमुरे खातो त्यावेळेस मिरच्या काढता पण येतात आशुले आणि आरूले, म्हणून मी मोठ्या कापले. 2च कापल्या, जास्त नाही कापल्या. तर सर्वात आधी आपल्याला कढीपत्ता जो आहे, कढीपत्ता हा याचे असे पानं काढून घेतले मी आणि तेलात टाकून द्यायचे. तेलाच्या दूर पळतो कारण की तेल उडते मग. आता आपल्याला हे हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या. चवीपुरतं मीठ टाकून घेतो मी. अर्धा चम्मच हळद. आता याला फिरून घ्यायचं आहे. मुरमुरे आणि गाळून घ्यायचे. मी आधी गाळून घेतले होते, असे गाळून घ्यायचे. याच्यात काहीच नाही आहे. आता लगेच याच्यात टाकून घ्यायचे आणि फिरून घ्यायचं. बरं पटपट फिरून घ्यायचं, कारण की हळद आणि मीठ सर्वच याला लागलं पाहिजे ना, त्याच्यासाठी. सर्वच टाकून घ्यायच्यात आपल्याला. लेकरं काय करतात, मुलं काय करतात, दुकानातले शेव मुरमुरा विकत आणतात. त्यातनी कसं लिंबू टाकलेलं असते, काही समजा असं वेगळं काही टाकलेलं असते, तर लेकराले तर त्रास होते. दुकानातलं खाल्ले तर असं घरी आणून मस्त शेव चिवडा असे मुरमुरे बनवायचे, मस्त लागतात. लेकराले पण चांगले आवडतात, मस्त गरम राहतात, कुरकुरीतही राहतात आणि काही साईड इफेक्ट पण नसतात. आणि आता काय करायचं, हे आपलं जे चिवडा आहे, शेव आहेत, हे असे वरून टाकून घ्यायचे. गॅस चालूच ठेवलेला आहे मी. आता आपण जे हे मुरमुरे आपले तयार झाले पा, किती मस्त हळद पण लागली, दाखवतो तुम्हाला. असंच आपल्याला हे शेव आपल्याला मिक्स करून घ्यायचे गरमच. एकदा नक्की ट्राय करून पहा, खरोखर मस्त लागतात जसे आपण दुकानातून झाला. आता गॅस बंद करून टाकू. शेव मुरमुरा तयार झाला आपला. आता हा असाच एका प्लेटीत मी काढून घेऊ. किती मस्त झाला ना, कुरुमही झाला मस्त. बाहेर पाऊस चालू आहे, मस्त कुरुम मस्त शेव मुरमुरा खायची वेगळीच मजा असते. मस्त या खायले सर्वजण. कोणाकोणाला आवडतात शेव मुरमुरे? मा लेकराले तर लय आवडतात. खारे सबन लेकर हो पटपट. लेकराले शेव मुरमुरे लय आवडतात ना. मस्त कुरुम झाला. कसा झाला दक्षु? मस्त झाला. खाऊन